जे गावचं घराचं बांधकाम चालू आहे ना तिथे बल्ब बसवायचा आहे. तर मी बल्ब बसवायला आले. पप्पानी कॅमेरा बघितला आणि ते बोलतात की मला पण बोलायचंय. चल आता काय बोलतायत बघू. या पप्पा. पप्पा म्हणतात मी तुमचं घर कसं चाललंय ते दाखवते. या पप्पा काय सांगायचं आता टाकून देईन ती बघा तुमचं. पप्पा बोलताय तोपर्यंत मी लाईट लावते. या बघू त्या घर कसं झालंय. टाकू दे. पप्पांना व्हिडिओ चालू केला ना. पप्पा विसरले. अरे मी तर नकली दात लावायचं विसरलो. आता गेले दात लावायला. आज पप्पाची गंमत बघूया. बघूच आज काय म्हणतात. त्यांची इच्छा होती की त्यांनी ब्लॉगमध्ये बोलावं. हा जाऊ. तर त्यांनी ब्लॉगमध्ये बोलावं तशी त्यांची इच्छा होती. म्हटलं आता त्यांची इच्छा पूर्ण करावं. तर माझे ना हे चुलते आहेत बरं का. म्हणजे विकी दादाचे पप्पा आहेत हे. त्यांना पण आवडतं असं शूट बीट म्हटलं की त्यांना खूप आवडतं. आणि हा रेड कलरचा लाईट आणलाय कारण टेम्पररी असंच. आता हे कामगार वगैरे काम करणार ना तर मग त्याच्यासाठी रात्रीचं वगैरे जर त्यांना काम करायचं असेल तर ते काम करू शकतात. अहो ते लावायचं कुठे अडकवायचं कुठे. इकडे लटकवता का. अहो एवढे हुशार कसे हो तुम्ही. घरात बल्ब लावायचा आहे बाहेर नाही. बल्ब कुठं लावलाय बघा ना. बाहेर बल्ब लावलाय. अहो काय उजेड पडेल. तर बघा इकडे थोडं आता रात्रीचे भरपूर. किती वाजले उमड्या. किती वाजले तर उमड्या. 6:15 झाले. आणि तरी सुद्धा आपल्या घरामध्ये बघा किती उजेड पडतोय. कारण इकडनं आपण ना ओपन ठेवलंय ना. आणि म्हणूनच मी आज थोडासा उशिरा व्हिडिओ चालू केला. हे बघा इतकं फ्रेश वाटतं ना. आधीचा तुम्ही मला वाटतं आधीचा पण तुम्ही घर बघितलं असेल पूर्ण अंधार पडायचा. किचनमध्ये तर काहीच दिसत नव्हतं. दिवसासुद्धा लाईट लावल्याशिवाय किचनमध्ये आपल्या काही दिसत नव्हतं. पण त्याच्यामुळेच आम्हाला नसं खूप जास्त सफोकेशन व्हायचं. असं एकदम अंधार पकडल्यासारखं वाटायचं. म्हणून आमचं असं होतं की काही झालं ना जरी मध्ये घर असलं ना दोन्ही पण बाजूने घरं जरी असले ना तरी पण आपल्याला छान फ्रेश घर करायचं आहे. कारण की उजेड असेल तर जरा बरं वाटतं आणि फ्रेश वाटतं त्याच्यासाठी. तर म्हणून आपण असं जरा छान पोर्च सोडला. इकडे खूप मोठा पोर्च आहे. जर आम्ही ना इथे असं झोपू शकतो. आमची एवढी हाईटनुसार आम्ही झोपू शकतो. आणि तरी ह्या टायमिंगला म्हणजे 7:15 वाजता एवढा उजेड येतो आहे. जिथे की आपला आधी दिवसासुद्धा लाईट लावावी लागायची. आणि बऱ्याच जणांनी मला प्रश्न विचारला की ही जी आपली भिंत आहे ही कॉमन भिंत होती. एक मिनिट दाखवते. हां ही जी कॉमन भिंत आहे ना तर मग ही यांनी पाडली नंतर न तर मग काय करायचं किंवा इन फ्युचर पाडलं तर नाही. जरी आम्हाला कधी बांधकाम करायचं असेल तरी आम्ही ती भिंत पाडू शकत नाही. इन फ्युचरचं सांगते. आणि त्यांना जरी कधी करायचं असेल तरी पाडू शकत नाही. आता पप्पा आले. पप्पाची एंट्री झालेली आहे. गॉगल बिगल लावून रात्रीचे 6:15 झालेत आणि पप्पानी लावलाय गॉगल. तर पप्पा देत आहेत आज आपल्या घराचं होम टूर. आपल्या घराचं होम टूर. हा पप्पा खूप छान झाले काम. हां एकदम मस्त प्लास्टर वगैरे आणि कन्स्ट्रक्शन पण चांगलं झाले. कारण पप्पा स्वतः बिल्डर आहे. पप्पा कोण आहे तुम्ही. बिल्डर आहे. हां छान केले. पाठीमागे ग्रिल आणि छानच केले इकडे. वा पाठीमागचं लोकेशन पण खूप छान आहे. पप्पा ग्रिल पण लावलेली आहे. पप्पा पडले असते. छान लोकेशन दिसते पाठीमागे. बघा किती छान वाटतंय. हा डोंगर दिसतोय. झाड आहेत. रोड दिसतात. सर्व मेन रोड दिसतोय. एसटी आली तरी इथून दिसणार. सर्व स्टॉप आहे ना आपला. इथेच आहे का. हाय बघा आमच्या इकडनं रेड बस आली ना आपली लालपरी. हा इथे समोर राहते. हा इथं समोर थांबते. हा कल्याण चालू होणार आहे. कल्याणची का डायरेक्ट. अकोले कल्याण आणि पुणे अकोले. हा पप्पा मला सगळे विचारतात आपलं घर कुठल्या गावात आहे किंवा आपलं गाव कोणत्या तालुक्यात आहे कुठल्या जिल्ह्यात आहे सांगा बरं जरा. आपलं गाव अकोले तालुक्यात आहे. हा आणि जाचकवाडी गावात. आता पप्पांना स्वतः बिल्डर असल्यामुळे त्यांना ना आपल्या घराचं काम खूप जास्त आवडलंय. पप्पा म्हणतात खूप छान केलंय. पप्पा म्हणतात मी असं हात लावून पाहिला तरी पण मला आवडलं. कारागीर पण चांगले. पट्टीचे कारागीर एकदम पट्टीचे कारागीर आहेत. हो एक्सपर्ट. खाली बघा पप्पा पडाल. हे तर खड्डा आहे. पाहिजे होते बल्ब इकडे. हा उद्या एक काम करूया. वायर टाकून इकडे ट्यूबलाईट लावून टाकूया. डोळ्याचं ऑपरेशन झालंय ना माझ्या आता. हा पप्पांचं ना डोळ्याचं ऑपरेशन झालं. पप्पा मग गॉगल काढा नाही तर खाली काही दिसणार नाही तुम्हाला. ते बघा काढला.
आमचे कॉमेडी पप्पा आहे. त्यांची इच्छा होती की त्यांनी व्हिडिओमध्ये बोलायची, बघा त्यांची इच्छा पूर्ण केली. हौशी आहेत आमच्यासारखेच पप्पा पण. या पप्पा या पुढे बघा, फक्त इथे लागेल. तर आज आपल्या घराचं होम टूर दिलेला आहे पप्पांनी. तर ना आम्ही निघालो आहे आता पुण्याला जायला, कारण की 2 दिवसाची माझी ड्युटी होती. 2 दिवस मी थांबणार होते. तर मी आले होते काल सकाळी आलेली आणि इकडं चुलतीकडेच थांबलेली मी आणि कुणाला आलेली. आणि आज म्हणजे आता किती 8 वाजले असतील, कारण शूट वगैरे करता करता आणि बसलो होतं थोडंसं गप्पा मारत. तर 8 वाजलेत आणि आता आम्हाला निघायचं आहे पुण्याला जायला. आणि आपले तिकडनं माझे एक चुलते राहतात ना, तर ते पाणी मारतात घराला वरती. आता मुंडारी वगैरे केली ना, तर त्याला पाणी मारायला लागतं. मग ते पाणी मारतात आणि म्हणून म्हणजे सगळे मला विचारत होते ना की पाणी कोण मारतं मग तुम्ही नसल्यावर. तर ते काका खूप जास्त काळजी घेतात, एकदम त्यांचं घर असल्यासारखं ते काळजी घेतात. आणि मग उद्याचा तर प्रश्न गेला. मग परवा तर सुट्टी आहे, म्हणजे आमच्याकडे बुधवार असला की सुट्टी असते कामगारांना, कारण ते ज्या गावचे आहेत ना त्यांच्या गावचा बाजार असतो म्हणून. मग परवा सुट्टी आहे. त्याच्यानंतर मग गुरुवारी आम्हाला परत कोणाला तरी यावं लागेल. तर माझी छोटी बहीण येईल, कारण की सगळ्यांचे 2-2 दिवस. दीदी 2 दिवस येऊन गेली. पहिले आमचा दीदी 4 दिवस आली, त्याच्यानंतर मी 4 दिवस आली, मग नेहा 4 दिवस आली. आता परत दीदी 4 दिवस 2 दिवस येऊन गेली, मी 2 दिवस, आणि परत नेहाचे दिवस आहे. आता 2 दिवस ती येणार. तर असं मी टाईम मॅनेजमेंट करून येतो आहे आणि घराचं बांधकाम करतो आहे. तर आता आम्ही निघालो आहे पुण्याला जायला. सो बाय. आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला? कॉमेडी होता, एन्जॉय ह्याच याने घ्या, दृष्टिकोनातून घ्या. काही वेगळे तुमच्या डोक्यात विचार आणू नका. तसे तर माझे सगळे सबस्क्रायबर चांगलेच आहे, पण चांगले कमेंट्स करा. आणि बाय. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि लवकरच होता ना, खूप थोडे कामं राहिली, सांगितलं मग अशीच प्लंबिंगचं लायटिंगचं आणि कसलं तरी राहिलं, टाईल्सचं, ग्रॅनाईट बसवायचं, मार्बल बसवायचं, जाऊ द्या सोप्या भाषेत मार्बल बसवायचे. एवढेच कामं राहिली आहेत आणि ते लवकरात लवकर होतील असं वाटतंय. आणि सप्त्याच्या आधी घर पूर्ण व्हावं. सप्ताह तर काय आता लगेच आहे, 4-5 दिवसात, पण सप्ताह संपायच्या, कारण शेवटच्या दिवशी आमच्या इथे खूप मोठा कार्यक्रम असतो. तर तो होण्याच्या अगोदर आमचं घरचं काम पूर्ण व्हावं एवढीच इच्छा. तर छान कमेंट्स करा. बाय. कसा वाटला आजचा ब्लॉग मला कमेंटमध्ये नक्की सांगा.